बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीच्या कोटगिरी धनगरवाडीमध्ये वैयक्तिक वादामधून 5 कुटुंबाची पाण्याची कोंडी करण्यात आलेली आहे। अंतर्गत वादाचा राग काढत वाडीतील काही व्यक्तींनी चक्क नळाची पाईपलाईन ही कट केलेली आहे। त्यामुळे हे कुटुंब पाण्यापासून वंचित राहिलेले आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। आपण सध्या कुडगिरी एडगेवाडीमध्ये आहोत। सध्या भर पावसामध्ये 5 कुटुंब आहेत, हे पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत। आपण थेट त्यांच्या गावामध्ये पोहोचलेले आहेत। 5 कुटुंबातले सदस्य आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। काय परिस्थिती आहे आणि कशामुळे तुम्हाला आता सध्या पाणी मिळत नाहीये? सर, आम्ही सगळ्यांनी आम्ही इथे जेवढे कुटुंब राहतो, आम्ही 14-15 कुटुंब आहेत, तर त्यांनी आम्ही मिळून 2018 साली आम्ही एक मोटर विहिरीत टाकून सगळ्यांना, तर जेणेकरून आमचे म्हातारी माणसं इथं असतात त्यांना पाणी म्हणजे त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक मोटर टाकून पाणी चालू केलं होतं। पण ते आता 3 महिने झाले काही इथल्या लोकांनी आक्रोशामुळे तोडलेले आहेत आणि आम्ही 3 महिने आमची म्हातारी माणसं पाण्यापासून वंचित आहेत। आम्ही 1000 लिटरची गाडी बोलवतो आणि त्याने टाकी ठेवली, ते भरून घेतो आणि थोडं पितो। आता मला पूर्णपासून मायना बोलायचं आहे। पाण्याचं लय टेन्शन आलेलं आहे। पण अजिबात तांब्या भरून आणते, ती तांब्या भरून आणते, ही तांब्या भरून आणते, मला देते। माझ्या पायाला पॅरलेस गेलेला आहे, कोण मला पाणी देणार? रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।